नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आपण इथे जमलो आहोत ते एका महत्वाच्या विषयावरती सुसंवाद साधण्यासाठी, आणि तो म्हणजे निर्णय क्षमता. आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये आपल्याला लहान मोठे निर्णय रोजच घ्यावे लागतात. मग ते आपल्या 10वी-12वीच्या परीक्षेसंबंधी असू देत, किंवा नंतर आपलं करिअर कुठलं आहे हे निवडण्याविषयी असू देत, किंवा साधं ही नोकरी घेऊ का ती नोकरी, हे कुठल्याही प्रकारचे प्रश्न असू देत. यामध्ये आपल्याला निर्णय कसा घ्यावा यासाठी बऱ्याच वेळेला आपला गोंधळ उडतो. तर हे सर्व निर्णय जर आपले चुकले तर त्याचा आपल्या पुढच्या आयुष्यावर फारच मोठा परिणाम होतो. आणि त्यामुळे निर्णय घेणं हे जे कौशल्य आहे, हे कौशल्य कसं आत्मसात करायचं आणि आपलं जीवन जास्त चांगलं कसं बनवायचं, या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर अरुणा तिजारे. डॉक्टर अरुणा तिजारे यांनी सायकोलॉजी या विषयामध्ये MA PhD केलंय आणि त्या वेगवेगळ्या संस्थांमधून HRD ट्रेनर म्हणून काम करतात. BARC, ॲटॉमिक एनर्जी कॉर्पोरेशन, त्यानंतर लार्सन अँड टुब्रो अशा कंपन्यांमधून त्यांचे ट्रेनिंग प्रोग्राम झालेले आहेत आणि वेगवेगळ्या MBAच्या संस्था किंवा इंडो अमेरिकन सोसायटी यामधून त्या अशा प्रकारचे ट्रेनिंग देत असतात. त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ आज आपण घेणार आहे, कारण त्यांनी संपूर्ण भारतभर याविषयी वेगवेगळी लेक्चर्स दिलेली आहेत. तसंच मुंबईच्या काही प्रसिद्ध वृत्तपत्रातून त्यांचे याविषयीचे लेख प्रसिद्ध झाले आणि टीव्हीवरच्या काही वाहिन्यांवरून त्यांच्या मुलाखतीही प्रसिद्ध झालेल्या आहेत. तर आता आपण भेटूया डॉक्टर अरुणा तिजारे यांना. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आपण बोलणार आहोत निर्णय क्षमता या विषयावर. निर्णय क्षमता म्हणजे आपल्या जीवनात येणाऱ्या छोट्या मोठ्या समस्यांची उकल करण्याची कला, कौशल्य. आपण दररोज खूप निर्णय घेत असतो. तुम्हाला माहित असेल की अगदी कामावर जाताना कपडे कुठले घालायचे इथपासनं ते एखादी नोकरी मला बदलायची आहे किंवा मी कुठलं करिअर सिलेक्ट करावं इथपर्यंत आपण सतत निर्णय घेत असतो. आता या निर्णयांमधले खूपसे निर्णय अतिशय बिनमहत्वाचे असतात, म्हणजे त्याच्यात तुम्ही चुका केल्या तरी जास्त काही फरक पडत नाही. पण काही निर्णय मात्र फार महत्वाचे असतात, म्हणजे याच्यात चूक करून फायदा होत नाही, कारण त्याचा तुमच्या जीवनावर फार खोलवर परिणाम होतो. दुसरं असं की काही निर्णय हे तुम्हाला नंतर बदलता येत नाही, त्याच्यामुळे या निर्णयांमध्ये चूक होता कामा नये. आज आपण पाहूया की हा निर्णय कसा घ्यायचा किंवा हे जे कौशल्य आहे हे आपण कसं वाढवायचं. आपण जर आजूबाजूला जगात पाहिलं तर आपल्याला दिसतं की 99% लोक हे समस्या टाळतानाच दिसतात आपल्याला. समस्या येऊ नये म्हणून एक पॅसिव्ह निष्क्रिय आयुष्य जगत असतात. एकदा एका एक्सपर्टने एक अनालिसिस केलं होतं, तेव्हा त्यांनी सांगितलं की जर तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर 60 ते 70% रिस्क घेण्याची आवश्यकता असते. आणि मग त्यांनी जगातल्या सगळ्या लोकांचं अनालिसिस करून सांगितलं की या जगात 70% लोक असे आहेत की जे पॅसिव्ह निष्क्रिय आयुष्य जगतात, एक सरदोपट मार्गाने जातात, त्यांना खूप जास्त उच्च ध्येय ठेवत नाही. त्यांचं कारण असंच असतं की बाबा नो रिस्क हे त्यांचा मोठो असतो, किंवा ठेविले आनंद ते तैसेची राहावे हे त्यांची फिलॉसॉफी असते. आता हे सगळं करण्यात काय होतं की ते एका कम्फर्ट झोन मध्ये राहतात, जास्त आयुष्यात पुढे येऊ शकत नाही. त्याच्यापैकी काही पुढे आलेच तरी ते अगदी शेवटी आपल्या करिअरच्या रिटायरमेंटच्या वेळेला यश मिळवतात. आता दुसरे 20% लोक आपण पाहूया. ही जी 20% लोक आहेत ही कॅल्क्युलेटेड रिस्क घेतात. कॅल्क्युलेटेड रिस्क याचा अर्थ 1 ते 2% रिस्क, त्याच्यापेक्षा जास्त नाही. जोवर यांना 99% खात्री नसते की मी जे करणार आहे ते बरोबरच होईल, तोवर हे पुढे सरकत नाही आयुष्यात. यांची ही गत या पॅसिव्ह लोकांसारखीच असते. हे पण आयुष्यात जास्त पुढे येत नाही. आणि मजेची गोष्ट म्हणजे या लोकांमध्ये अतिशय हुशार, कला कौशल्यांनी युक्त असलेली लोक, खूप जास्त कला कौशल्य असलेली लोक इथे असतात. पण तरी सुद्धा त्यांना विशेष यश मिळत नाही आणि त्यांना आणि आपल्याला सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं की एवढी चुणचुणी स्मार्ट लोक इतर कमी प्रतिभावंत लोकांपेक्षा का म्हणून मागे राहत आहेत, बाकी लोक का यांच्या पुढे जात आहेत. खऱ्या अर्थाने कारण असतं की ते आयुष्यात योग्य ती रिस्क घेत नसतात. आता उरलेले 10% पाहूया आपण. या उरलेल्या 10%पैकी 5% लोक हे आतताईपणाने, अविचाराने धाडस करतात, अंधारात उडी घेतात, त्यांना ब्लाइंड खेळ खेळायला आवडते. आता या लोकांना यश मिळेलच याची खात्री नसते. मिळालं तर ते खूप पुढे जाऊ शकतात, अगदी अत्युच्च शिखरही गाठू शकतात. पण जर नाही मिळालं तर अगदी रसातळालाही जाऊ शकतात. उदाहरणच घ्यायचं झालं तर आपण घेऊया कोलंबसचं. आता त्याला अमेरिका सापडेल का तो समुद्रात बुडून मरेल, ह्या दोन्ही गोष्टींची शक्यता 50-50% होती.
तसंच या लोकांचं होतं. आता उरलेले जे 5% लोक आहेत ते खऱ्या अर्थाने नीट विचार करून योग्य निर्णय घेतात आणि 60 ते 70% आयुष्यात रिस्क घेतात, धाडस करतात. हे लोक नक्कीच यशस्वी होतात, आपापल्या क्षेत्रामध्ये अत्युच्च शिखर गाठू शकतात, ते नेतृत्व पद घेऊ शकतात. तेव्हा ही निर्णय क्षमता आणणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण कुठल्याही क्षेत्रात तुम्हाला यश मिळवायचं असेल तर ह्या एका गुणामुळे तुम्हाला नेतृत्व गुण येतात, तुम्हाला लोक विचारायला सुरुवात करतात, तुम्ही लोकप्रिय सुद्धा बनता. तेव्हा आज आपण पाहूया की हे नेतृत्व गुण किंवा हे निर्णय घेण्याची क्षमता ही कशी आणायची. आपण आता सगळ्यात पहिल्यांदा पाहूया की कुठलाही निर्णय घेताना आपल्याला सुसंगत विचार करण्याची गरज असते. आता पहिला विचार करा की आपण रिस्क का घेत नसू. तुम्हाला माहित नाही तुम्ही घेता किंवा नाही घेत, पण तुम्ही ज्या ठिकाणी आज आहात यशाच्या त्याच्यावरनं तुम्हाला कळू शकेल की तुम्ही आयुष्यात रिस्क घेता आहात का नाही घेत आहात, योग्य घेत आहात का अयोग्य घेत आहात, हे तुमचं तुम्ही जाणून घेऊ शकता. तर आता मला एक सांगा की तुम्ही रिस्क का घेत नाही. समस्या टाळण्यासाठी, प्रॉब्लेम्स नको म्हणून, की कुठे माहिती नसलेल्या रस्त्याने जा, माहित असलेलं सगळं ठीक आहे. पण असं करण्यात तुम्ही खऱ्या अर्थाने प्रॉब्लेम्स टाळू शकता का किंवा समस्या टाळू शकता का. जर पाहिलं खऱ्या अर्थाने जीवनाकडे तर तुमच्या लक्षात येईल की नाही टाळू शकत. कुठलीही जिवंत असलेली व्यक्ती ही जीवनात समस्या टाळू शकत नाही, ते शक्यच नाहीये. आता आपण वेगवेगळे गटातली लोक पाहू. समजा एखाद्या व्यक्तीचं 30 वर्षापर्यंत लग्नच झालं नाहीये, तर तिला असं वाटतं की बाप रे, लग्न न होणं ही सगळ्यात मोठी समस्या, एकदा लग्न झालं की माझे प्रॉब्लेम सुटतील. पण लग्न झालेल्या व्यक्तींना प्रॉब्लेम्स नसतात का, समस्या नसतात. लग्न झालेले लोक नक्कीच म्हणतील खूप जास्त असतात हो आम्हाला, तर त्यांनाही प्रॉब्लेम्स असतातच. आता आपण दुसरं घेऊया. समजा एखाद्या व्यक्तीला नोकरी नाहीये, 30 वर्ष झाले त्याला नोकरी नाहीये, तर तो दर फिरत असतो. तो म्हणतो की बापरे, नोकरी न मिळणं ही सगळ्यात मोठी समस्या आहे, एकदा मला नोकरी मिळाली की माझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. पण आता नोकरी करणाऱ्या व्यक्तींना समस्या असतात की नसतात. भरपूर असतात. तुम्ही म्हणाल बॉस प्रॉब्लेम आहे माझा, सबऑर्डिनेटच्या समस्या वेगळ्या, तेच कामाच्या समस्या वेगळ्या. आता आपण पाहूया की काही लोक म्हणतात हा, नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय करावा म्हणजे समस्या कमी येतील. व्यावसायिकांना विचारलं तर ते म्हणतील अहो आमच्या समस्या तर विचारूच नका, नोकरीमध्ये तरी अर्ध्या समस्या निघून जात होत्या, पण इथे तर प्रत्येक समस्येला आम्हालाच तोंड द्यावं लागतंय. आता आपण विचार करूया, रिटायर लोकांना समस्या नसतात का. तुमचं काय मत आहे. भरपूर असतात. रिटायर लोक म्हणतील की बाबा आम्हाला काही करायला नाहीये, हा ही आमची सगळ्यात मोठी समस्या आहे, आम्ही कोणाला नकोय ही दुसरी मोठी समस्या आहे. तेव्हा प्रत्येकाला समस्या चुकत नाही. आता आपण पाहूया की आपण यशाच्या शिखराकडे जाताना का धाडस करत नाही. पहिलं कारण असतं आपलं की मी जर काही धाडस केलं, मी जर वर चढण्याचा किंवा उच्च ध्येय गाठण्याचा प्रयत्न केला तर मला प्रॉब्लेम्स येतील. बरोबर आहे. जो कोणी उच्च ध्येय गाठायचा प्रयत्न करतो त्याला भरपूर समस्यांना तोंड द्यावं लागतं. अगदी उदाहरणच घ्यायचं झालं तर तुम्हाला समजा हिमालयाचं शिखर चढायचं आहे, नक्कीच समस्यांना तोंड द्यावं लागेल. तुम्हाला जर इंजिनिअरिंग किंवा मेडिकलला ऍडमिशन घ्यायचंय, ते तुमचं ध्येय आहे, तर त्यातही तुम्हाला समस्यांना तोंड द्यावं लागेल. पण समजा या समस्यांना घाबरून तुम्ही असं ठरवलं की ठीक आहे, माझं मी सर्वसाधारणच एम ठेवते, तर आता तुम्हाला कुठल्या समस्या येणार आहेत. नीट विचार केला तर लक्षात येईल की इतर लोक जे तुमच्यापेक्षा सुद्धा कमी प्रतिभावंत आहेत ते समोर जाताना तुम्हाला पाहावं लागेल. एक नैराश्य येईल जीवनात आणि मग हळूहळू तुमचा जीवनातला अर्थ निघून जातो. म्हणूनच काही लोक आत्महत्येचा सुद्धा निर्णय घेतात बरं, याच्याचमुळे की ते आयुष्यात काही अचीव करू शकत नाहीत. आता विचार करा, समजा तुम्ही अगदी ध्येय ठेवलं, तुम्ही ते अचीवही केलं, यशस्वी झालात, असं म्हणूया. अगदी तुम्ही इंडियाचे प्राईम मिनिस्टर झालात किंवा अमेरिकेचे प्रेसिडेंट झालात. आता तुम्ही या समस्या मागे सोडता का. आता काहीच समस्या राहिली नाही का. नीट विचार केला तर लक्षात येईल की यश हे समस्या वाढवत असतं. तेव्हा एक गोष्ट या समस्येबद्दल लक्षात ठेवा की त्या कोणालाही टाळता येत नाही. तुम्ही काही करा, नाही तर नका करू, त्या समस्या सतत तुमच्या समोर येणार. तेव्हा त्या कशा उकल करायची हे शिकणं हे एकच शहाणपणाचं आहे. आता याच्यासाठी आपल्याला थोडासा दृष्टिकोन बदलावा लागतो समस्येकडे पाहण्याचा. आपण पाहूया की समस्या नसत्याच समजा जीवनात अगदी सरधोपटच जीवन असतं तर काय झालं असतं. रटाळ, कंटाळवाणं, काहीच त्याच्यात अर्थ राहिला नसता. खऱ्या अर्थाने तुमच्यातला जो इंटेलिजन्स आहे, क्रिएटिव्ह सर्जनशील शक्ती आहे किंवा जी कला आहे, त्या सगळ्या बुद्धीचा काहीच उपयोग झाला नसता. म्हणजे खऱ्या अर्थाने समस्या या तुमच्या आयुष्यात रंगत आणतात. दुसरं असं आपण पाहूया
की प्रत्येक समस्येकडे आपण प्रॉब्लेम म्हणून पाहतो, पण खऱ्या अर्थाने तुम्ही पाहिलं तर ही समस्या सोडवल्यानंतर तुमच्यात फार बदल झालेले असतात. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर तुमच्यातला समजूतदारपणा वाढतो, तुमच्यात एक कॉन्फिडन्स येतो, परिस्थितीला तोंड देण्याची क्षमता तुमची वाढते, तुमच्या मनाच्या शक्ती वाढतात. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की समस्या ही समस्या नसून संधी आहे, जी तुमच्या सगळ्या पॉवर्स, मनाच्या, शरीराच्या, अचिव्हमेंटच्या वाढवत असते. आता अजून एक त्याचं पॉझिटिव्ह सांगते तुम्हाला, सकारात्मक त्याच्याकडे दृष्टिकोन द्यायला सांगते. जेवढी जास्त कठीण समस्या तुम्ही सोडवाल तितका आनंद जास्त. उदाहरणार्थ समजा तुम्ही एक गणिताचं कठीण उदाहरण सोडवत आहात आणि आधी ते येत नाहीये, पण शेवटी खूप प्रयत्नांनंतर अचानक ते सुटलं की किती आनंद होतो. त्या आनंदाला तुम्ही कुठे दुसरीकडे कम्पेअर करू शकता का? नाही करू शकत. तो आनंद वेगळाच असतो. तसा प्रत्येक समस्येच्या उकलीनंतर तुम्हाला जो आनंद मिळतो तो खरा आनंद असतो. तर आता आपण पाहूया की आपण 4 गोष्टी समस्येबद्दल शिकलो. पहिली गोष्ट ही शिकलो की समस्या टाळता येणार नाहीत, तेव्हा त्या टाळायचा प्रयत्न करायचा नाही. दुसरं आपण शिकलो की समस्या या तुमच्या रटाळ आयुष्यात रंगत आणतात. तिसरी गोष्ट आपण शिकलो की समस्यांमुळे आपल्यातली कलागुण किंवा आपल्यातला क्रिएटिव्ह इंटेलिजन्स हा वाढीला लागतो, सशक्त मनाला शक्ती मिळते, हा त्याचा तिसरा गुण. आणि चौथा गुण, समस्यांची उकल केल्यानंतर जो आनंद मिळतो तो खरा असतो. कुठल्याही 4 तास टीव्ही पाहण्याने जो मिळू शकत नाही तो आनंद तुम्हाला समस्येची उकल केल्यानंतर मिळतो. तेव्हा आज आपण पाहूया की या समस्या न समजता एक संधी समजून आपल्या आयुष्यात त्याचा योग्य उपयोग करून यशाचं शिखर कसं गाठता येईल. बघा, मी सांगितल्याप्रमाणे समस्यांची जर उकल करायची असेल तर आपल्याला विचारांचं नियोजन करावं लागतं. आणि या विचारांचं नियोजन 1 किंवा 2 दिवसात तुम्हाला करता येत नाही, याची सतत मनाला सवय लावावी लागते. कारण मागच्या वेळेस जेव्हा मी व्यक्तिमत्व विकास या विषयावर बोलत होती तेव्हाच तुम्हाला सांगितलं की आपला मेंदू हा एक शक्तिशाली कॉम्प्युटर सारखा आहे. दिवसभरातनं असंख्य विचार याच्यातनं जात असतात, पण यापैकी उजवा मेंदू जो आहे तो जास्त शक्तिशाली आहे. 99% आपल्या ज्या पॉवर्स आहेत त्या उजव्या ब्रेनमध्ये आहेत आणि जो आपण क्वचितच वापरतो. समस्यांची उकल करताना मात्र या ब्रेनची गरज पडते आणि याला आपण बिग ब्रदर म्हणूया, कारण ह्याच्यातच आपलं जे क्रिएटिव्ह सेंटर आहे, समस्यांची उकल करण्यासाठी गरज असलेलं, हे तुमच्या उजव्या ब्रेनमध्ये आहे, उजव्या मेंदूमध्ये आहे. आता हे काढायचं जर असेल, हे बाहेर जर काढायचं असेल तुम्हाला, तर तुम्हाला ही विचारांची सवय लावावी लागते. तर आज आपण पाहूया आपण कशी सवय लावली आहे. कारण हा जो कॉम्प्युटर आहे हा जरी खूप पॉवरफुल असला तरी याला आपण आपल्या ज्या सवयी लावल्या आहेत त्याप्रमाणे हा आपलं काम करतो. आज आपण पाहूया याला आपण कशा सवयी लावल्या आहेत ते. एखादी समस्या आली, जोपर्यंत सगळं चांगलं चाललं आहे, नॉर्मल चाललं आहे, तुमच्या मनाप्रमाणे चाललं आहे, तोपर्यंत तुम्ही फार छान असता, अगदी क्रिएटिव्ह असता, प्रोडक्टिव्ह असता आपण म्हणूया. पण ज्या क्षणी काहीतरी वेगळं घडतं, तुमच्या अपेक्षेपेक्षा वेगळं घडतं, आता आपण कशी प्रतिक्रिया द्यायला लागतो ते पाहूया. सगळ्यात पहिली प्रतिक्रिया असते पॅनिक. गडबडून जातो आपण, ओढाताण करायला लागतो. एखादा दोऱ्याचा गुंता झाल्यावर कसं करतो, ओढल्यावर काय होईल, तसं त्या ओढाताणीमध्ये ती समस्या अजून जास्त बिकट होऊन बसते. मग आपण दुसरी प्रतिक्रिया देतो. कोणीतरी आपण शोधतो, हा याच्यामुळे असं झालं, त्याच्यामुळे असं झालं, यांनी हे केलं नसतं तर हे झालं नसतं, त्यांनी केलं म्हणून मी हे केलं, असं आपण कोणावर तरी त्याचा दोष देण्याचा प्रयत्न करतो. ही झाली दुसरी प्रतिक्रिया. आता आपण तिसरं पण ट्रेनिंग दिलेलं आहे. ते असं की काहीच जर करता आलं नाही, आपल्यावरच शेकतंय असं वाटलं तर खोटं बोलणं, लपवालप्पी करणं, ही तिसरी प्रतिक्रिया असते. काहीच जर जमलं नाही तर मग नैराश्यात जाणं आणि अगदी शेवटी आत्महत्येपर्यंत सुद्धा आपण पोहोचू शकतो. तर हे सगळं ट्रेनिंग आपण दिलेलं आहे. आज आपण पाहूया आपल्या मेंदूला दुसऱ्या तऱ्हेने कसं ट्रेनिंग देणार. तर सगळ्यात पहिला जी पायरी आहे, कुठलीही समस्या समोर आली, म्हणजे आपण समजू शकतो की तुम्ही सरळ रस्त्याने जात आहात आणि आता एक मोठा लोंढा समोर आला. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायला हवं, ब्रेक. ओके, पेशन्स, ब्रेक लावा, थांबा तिथेच थोडा वेळ. ही सगळ्यात पहिली पायरी. दुसरी पायरी, आता पूर्णपणे या समस्येला समजून घ्या चारीही बाजूने की खऱ्या अर्थाने समस्या काय आहे. फॉर एक्झाम्पल, आपण गणिताचं उदाहरण घेऊया. समजा तुम्ही एक गणित सोडवत आहात, ते तुम्हाला केव्हा सुटतं, जेव्हा खऱ्या अर्थाने प्रश्न समजतो. प्रश्न वाचत राहता एक वेळ अशी येते की प्रश्न समजला की तिथेच उत्तर मिळालेलं असतं.
तेव्हा काही समस्यांना तुम्हाला प्रश्न समजून समस्या समजून घेतल्यावरच त्याचं उत्तर मिळतं. पण काही समस्यांच्या बाबतीत मात्र तुम्हाला दृष्टिकोन बदलून तुमचा समस्या सोडवाव्या लागतात. उदाहरणच द्यायचं झालं तर काही वेळेला तुम्हाला ती समस्या टाळता येत नाही किंवा ती सोडवताही येत नाही. तुमच्या हातात असतं की त्याला समर्थपणे तोंड देऊन कमीत कमी समस्या वाढवू नाही, एवढंच तुमच्या हातात असतं. कारण जीवनातल्या समस्या या गणितासारख्या नसतात की 2 + 2 = 4 अशा नसतात त्या. तेव्हा आपल्याला जीवनातल्या समस्येकडे जर पाहायचं झालं तर काही वेळेला खंबीरपणे तोंड द्यावं लागतं. एक उदाहरण देते. बरेच वर्षापूर्वी माझ्या मोठ्या बहिणीचा ऍक्सिडेंट झाला मोटरसायकलचा. तिची साडीचा पदर अडकला, ती फेकली गेली आणि तिचा एक पाय संपूर्ण मोडला. जेव्हा आमच्या घरी ही न्यूज आली तेव्हा आई अक्षरशः खाली बसली, रडायला लागली की असं का झालं. लोकांच्या बाबतीत आपण ऐकतो, माझ्या मुलीच्या बाबतीत हे का झालं, बिचारी आता काय करेल, कसं आयुष्य जगेल, पाय गेला. त्याच दिवशी ती पूर्णपणे हताश झालेली होती. तिने तिकडे जायचं तर ठरवलं होतं पण तरी पूर्ण हताश झालेली होती. त्याच वेळेला कॉलेजमधला, वडिलांच्या कॉलेजमधला एक चपराशी आला घरी आणि तो म्हणाला की मॅडम तुम्ही फार नशीबवान आहात. आईला शॉक बसला की माझ्या मुलीचा एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला, तिचा पाय मोडला आणि हा माणूस नशीबवान का म्हणतोय. तर हा माणूस म्हणाला की आत्ताच 2 दिवसापूर्वी एक डॉक्टर कपल मोटरसायकलवरनं जात होतं. अगदी असंच घडलं. त्या बाईचा पदर मोटरसायकलमध्ये अडकला आणि ती फेकली गेली. ती डोक्यावर फेकली गेली आणि कंप्लीट डोक्याची शक्ल झाली. दोघंही डॉक्टर असून काहीच करू शकले नाही. संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं. तुमची मुलगी नशीबवान आहे, फक्त पाय गेलाय हो, तो दुरुस्त करता येईल, मुलगी तर जिवंत आहे. त्या क्षणी आई एकदम उठली, तिला ताकद मिळाली आणि तिने खंबीरपणे त्या प्रसंगाला तोंड दिलं. कुठलेही नवीन कॉम्प्लिकेशन्स न करता त्या समस्येला तोंड देऊन आज माझी बहीण पूर्ण बरी आहे. तेव्हा काही वेळेला आपल्याला खंबीरपणे उभं राहावं लागतं. तेव्हा प्रश्न नीट समजून घेणं ही सगळ्यात महत्वाची पायरी. आपण याला दुसरी पायरी म्हणूया. ब्रेक लावल्यानंतर ही पायरी घ्यायची असते. आता तिसरी पायरी, तुमचा दृष्टिकोन बदलावा लागतो. या प्रश्नाकडे पाहण्याचा तुमचा संपूर्ण दृष्टिकोन बदलावा लागतो. सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा लागतो. सकारात्मक दृष्टिकोन म्हणजे ही खात्री की हा प्रश्न सोडवण्याची शक्यता आहे, 100% शक्यता आहे, हा प्रश्न मला सोडवता येणार आहे. ही जर तुम्हाला खात्री नसेल तर तुम्हाला प्रश्न सोडवता येत नाहीत. उदाहरण द्यायचं झालं तर आज आपण पाहतो की अगदी 100 मजली इमारती आहेत, किंवा हा तुमचा कॅमेरा घ्या किंवा ही साधी खुर्ची घ्या. ह्या सगळ्या वस्तू कोणीतरी विश्वास ठेवल्यामुळे झालेल्या आहेत. स्वतःच्या आयडियाजवर, स्वतःच्या विचारांवर विश्वास ठेवा आणि पुढे सरका. सकारात्मक असलेल्या व्यक्तीच हे करू शकतात. जसं सगळ्यांनी सांगितलेलं होतं की माणसाला पंख नाहीत तेव्हा तो उडू शकणार नाही, पण राईट ब्रदर्सनी हे ऐकलं नाही. ते म्हणाले असेल कदाचित माणसाला पंख नाही, तो नाही उडू शकणार, पण त्याला अशा कशात तरी बसवता येईल ज्याला पंख आहे, ज्याच्यामुळे त्याला उडता येईल. आणि आज विमानाची निर्मिती झाली. तेव्हा प्रत्येक समस्येला काही ना काहीतरी तोडगा असतोच. आपल्याला अगदी जगाचं कल्याण करायचं नसलं तरी आपल्या आयुष्यातल्या समस्यांची उकल करून आपण यशाच्या शिखरापर्यंत पोहोचू शकतो. याचं एक जपानमध्ये झालेलं उदाहरण सांगते तुम्हाला. एकदा काय झालं, जपानचा राजा म्हणाला की मला जपानमध्ये 10 मजली इमारत उभी करायची आहे. त्याच्या प्रधानाने त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न केला की अरे बाबा हे शक्य नाही, जपान हे मध्ये अर्थक्वेक्स खूप होतात, भूकंप खूप होतात, तेव्हा 10 मजली इमारत करणं अशक्य आहे. राजाचा हट्ट होता. तो म्हणाला मी हे मानायला तयार नाहीये. तुम्ही असं करा की जगभरातले सगळे बेस्ट आर्किटेक्ट्स इथे जपानमध्ये बोलवा, त्यांना मिटिंग घेऊ दे, त्यांना पूर्ण 4ही बाजूने या समस्येवर विचार करू दे, आणि जर ती लोक नाही म्हणाली तरच मी हे मान्य करेन. झालं, प्रधानांनी जगभरातल्या सगळ्या बेस्ट VIP लोकांना बोलवलं. आपण म्हणूया क्रीम, अगदी साय सगळ्या जगभरातली तिथे जमली. जपानमध्ये तेव्हा एक अगदी जस्ट आर्किटेक्ट झालेला मुलगा होता, 22-23 वर्षाचा. खूप त्याला याच्यात उत्सुकता होती. त्यांनी प्रधानाला म्हटलं की मला ही मीटिंग अटेंड करता येईल का, मला खूप इच्छा आहे, मला तिथे बसू द्या तुम्ही. प्रधानाने त्याला खूप नाही म्हणून पाहिलं, पण हा मुलगा चिकाटीने त्याला विचारत राहिला की मी कोणाला त्रास देणार नाही, मला बसू द्या तुम्ही. शेवटी प्रधानाने मान्य केलं की ठीक आहे, तू एका कोपऱ्यात बसशील, कोणालाही डिस्टर्ब करणार नाही आणि काहीही एक शब्दही मध्ये बोलणार नाही. त्या मुलाने ते मान्य केलं. हळूहळू एक बडे बडे डेलिगेट्स यायला सुरुवात झाली, सगळ्या देशभरातले. त्यांच्या मिटिंगला सुरुवात झाली. जवळजवळ 7 तास हे सगळ्या लोकांनी 200 आयडियाजवर, 200 शक्यतांवर विचार केला. 7 तासांतर अतिशय थकून गेलेले होते या सगळ्या ब्रेनस्टॉर्मिंगने. त्यांनी एकमेकांकडे पाहिलं, म्हटलं नाही, 10 मजली इमारत जपानमध्ये बांधणं शक्य नाही. जसं त्यांनी हा निर्णय घेऊन ते उठायला लागले
त्यावेळी तो मुलगा कोपऱ्यातनं उठला. तो म्हणाला की सर, मला फक्त एकच वाक्य बोलण्याची परवानगी द्या. सगळे कंटाळलेले होते. त्याला म्हणाले, बोल, काय बोलायचंय तुला? तो म्हणाला, सर, जपानमध्ये 10 मजली इमारत बांधणं शक्य आहे. कंटाळलेले होते लोक. ते म्हणाले, पागल आहेस तू? स्वतःला आर्किटेक्ट म्हणवतोस, इथे बसलेला होतास, तू सगळ्या प्रॉब्लेम्सचा विचार पूर्णपणे केलेला आहे, सगळ्या शक्यता आपण पडताळून पाहिलेल्या आहेत, तरी तू कसा म्हणतोस की हे शक्य आहे? तो म्हणाला की सर, तुम्ही मला कुठलाही प्रश्न विचारा, मी उत्तर द्यायला तयार आहे. शेवटी त्याला बसवलं. पुन्हा एकदा ही मीटिंग सुरू झाली. नंतरच्या 2 तास या मुलाला अक्षरशः रॅपिड फायर म्हणतात असे प्रश्न विचारले गेले सगळ्या जगभरातल्या एक्सपर्ट लोकांकडनं. या मुलांनी सुसंगत उत्तरं दिली, सिस्टमॅटिक सायंटिफिक उत्तरं दिली. आणि 2 तासानंतर सगळे एकमेकांकडे आश्चर्याने पाहत होते. ते म्हणाले, ओ माय गॉड, इट इज पॉसिबल, हे सहज शक्य आहे. आजही ही 10 मजली इमारत जपानमध्ये उभी आहे. ती प्रत्येक भूकंपातनं वाचलेली आहे. कम्प्लिटली वेगळ्याच एका टेक्नॉलॉजीवर ही इमारत बनलेली आहे. जेव्हा ही इमारत बनत होती तेव्हा न्यूजपेपरचे रिपोर्टर्स गेले या मुलाकडे आणि त्याला म्हणाले की बाबा रे, तू हे कसं करू शकलास? जिथे बडे बडे एक्सपर्ट्स म्हणाले होते की हे शक्य नाही, तुझ्यात आणि त्यांच्यात काय फरक होता? हा मुलगा म्हणाला की जर एक्सपिरियन्स किंवा नॉलेज पाहायला गेलं तर ही लोक माझ्यापेक्षा फार पुढे होती, मला काहीच त्याच्यातलं नव्हतं. पण एकच फरक होता आमच्यामध्ये. जेव्हा त्या लोकांनी या खोलीत प्रवेश केला तेव्हा त्यांनी ठरवून टाकलेलं होतं की ही 10 मजली इमारत बांधणं शक्य नाही. पण मी जेव्हा प्रवेश केला होता तेव्हाच मी ठरवलेलं होतं की ही 10 मजली इमारत बांधणं शक्य आहे. आता काय होत होतं की जेव्हा केव्हा कुठली आयडिया, एखादी शक्यता समोर ठेवली जात होती तेव्हा ते लोक पाहत होते की हे कसं शक्य नाहीये आणि मी पाहत होतो हे कसं शक्य आहे. त्याच्याचमुळे मला उत्तर मिळालं. यालाच पॉसिबिलिटी थिंकिंग तुम्ही म्हणू शकता. तेव्हा हे सकारात्मक दृष्टिकोन असण्याची फार आवश्यकता आहे. आता हे झाल्यानंतर, सकारात्मक दृष्टिकोन झाल्यानंतर तुमची क्रिएटिव्हिटी म्हणजे उजवा मेंदू काम करायला सुरुवात करतो. आता 4थी स्टेप असते की निरनिराळ्या शक्यतांचा आता विचार करा. जितक्या शक्य आहेत तितक्या, ही मूर्खासारखी आहे, हे शक्य नाही असं म्हणून कुठलीही शक्यता टाळू नका. याला लॅटरल थिंकिंग म्हणतात. जितक्या शक्य आहेत त्याला ब्रेनस्टॉर्मिंग सुद्धा म्हणू शकता तुम्ही किंवा लॅटरल थिंकिंग म्हणू शकता. जेवढ्या शक्यता आहेत तेवढ्या पडताळून पहा आणि शेवटी तुम्हाला निर्णय घेण्यासाठी एखादी शक्यता अशी मिळूनच जाते की हे याच्यामुळे तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. याच्यावरती तुम्हाला एक माझंच उदाहरण देते. मी जे PhD केलं ते फार उशिरा केलं माझ्या आयुष्यात. ऑलमोस्ट 12 वर्षांनी केलं लग्नानंतर. हे करण्याचं कारण हा खेळच होता. म्हणजे मी तुम्हाला जसं म्हटलं की हे जर तुम्हाला शक्यता शोधायच्या असतील तर कुठलीही शक्यता पाहावी लागते. हे करताना जर तुम्ही लिहून केलं तर जास्त फायदा होतो. म्हणजे आपला प्रश्न द्यायचा, समस्या द्यायची आणि त्याच्या खाली जितक्या शक्य आहेत तितक्या शक्यता शोधून काढायच्या. हा खेळासारखा खेळला की तुमचा उजवा ब्रेन हळूहळू चालू व्हायला लागून तुम्हाला नवीन नवीन आयडियाज मिळतात आणि कम्फर्ट झोन मधनं बाहेर येण्याची ताकद मिळते. तसंच मी केलं. 12 वर्षांनी असं झालं की माझी मुलगी 9 वर्षाची होती आणि कामं कमी झालेली होती. हळूहळू मला वाटायला लागलं की मी माझ्या ज्या कलागुण आहेत त्यांचा पूर्णत्वाने उपयोग आता करत नाहीये. आता माझी तेवढीशी संसारात गरज नाहीये, तेव्हा मी माझ्या स्वतःच्या डेव्हलपमेंटच्या दृष्टीने काहीतरी करायला हवं. पण काय करायला हवं कळत नव्हतं. माझे मिस्टर खेड्यात होते, तिथे बायकांना कुठलीच पॉसिबिलिटी नव्हती. फक्त एक शाळेत B.Ed करून शाळेत नोकरी मिळेल इतपतच शक्यता होती. ते काही मला आवडत नव्हतं. संपूर्ण 1 वर्ष मी मगाशी जसं म्हटलं तसं नैराश्यात गेलं. नवऱ्याला दोष देत होती, तुमच्यामुळे आपण खेड्यात आहोत, तुमच्यामुळे माझी प्रगती थांबली. त्याचा काहीच उपयोग झाला नाही. चिडचिडी होऊन गेलेली होती. हळूहळू माझ्या लक्षात आलं की नाही, याच्यामुळे माझा प्रश्न सुटत नाहीये. तेव्हा मला आता दृष्टिकोन बदलायला हवा. सतत नावं ठेवायची. या गावामुळे असं झालं, आम्ही रोह्यात राहायचो, अलिबागच्या जवळ आहे हे गाव, या गावामुळे असं होत आहे, मला ह्याच्यामुळे काही पुढे सरकता येत नाहीये. आता असं ठरवलं की आता पॉझिटिव्हली विचार करायचा. चांगली पुस्तकं वाचली, हे उजव्या ब्रेन बद्दल कळायला सुरुवात झाली आणि मग विचार करता करता विचार करायला लागले की ते काय चांगलं आहे. तेव्हा पहिलं डोक्यात आलं की याच रोह्यातनं CD देशमुख जे आपले फर्स्ट फायनान्स मिनिस्टर आहेत ते रोह्यातनंच होते. मी म्हटलं त्यांनी तर कधी म्हटलं नाही की बाबा हे रोहा आहे, या गावामध्ये काय मी माझं यश गाठणार, असं ते म्हणाले नाही. ते तर पूर्णपणे जगविख्यात झाले. तसंच दुसरं पांडुरंग शास्त्री आठवते, ते पण स्वाध्यायी गुरु होते. त्यांनी पण म्हटलं नाही की हे रोहा म्हणजे अगदी क्षुद्र गाव आहे, इथनं काय मी करणार. तेही पुढे गेले आयुष्यात. तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी जे म्हणते की मी रोह्यामुळे वर येत नाही आयुष्यात ते पूर्णपणे चुकीचं आहे.
मी आयुष्यात वर येत नाही कारण मी माझ्या जीवनाचा विचारच केलेला नाहीये. ठीक आहे, हा पॉझिटिव्ह विचार आल्यावर मी बसली. म्हटलं आता मला काय करता येईल. MA तर माझं 12 वर्षापूर्वी झालेलं आहे. राहते तर मी या गावात जिथे युनिव्हर्सिटी नाही, जिथे कॉलेजेस नाही. म्हटलं पाहूया आपल्याला काय काय शक्यता आहेत ते, म्हणून मी लिहायला सुरुवात केली. हाऊसवाईफ असल्यामुळे पहिल्यांदा कुकिंग क्लासेस, बेकिंग क्लासेस असेच पर्याय येत होते. पण हळूहळू पर्याय वेगळे वेगळे व्हायला लागले. आणि एक पर्यायाला, हे पर्याय येताना एक लक्षात ठेवा, कुठल्याही पर्यायाला नाही म्हणू नका. लॉजिकल ब्रेनने विचार करू नका. पर्याय येता येता असा एक पर्याय आला की फर्दर स्टडीज, पुढे मी अभ्यास करू शकते. नंतर हे 10 पर्याय जेव्हा मी पाहिले तेव्हा मला फार आनंद झाला की चला, मी अगदी युजलेस नाही. आता 12 वर्ष झाली माझ्या शिक्षणाला, याचा अर्थ मी काहीच करू शकत नाही असं नाहीये. मग हे 10 पर्याय झाल्यावरती मी विचार केला की याच्यातला मला कुठला घ्यायला आवडेल. तेव्हा लक्षात आलं की नाही, मला सायकोलॉजी आवडतं, मला सायकोलॉजीतच काहीतरी करायला आवडेल. मग खूप विचार केल्यावर लक्षात आलं MA पर्यंत तर झालाय, म्हणजे फक्त PhD हा एकच पर्याय उरलेला होता. म्हणजे मी जे काय सगळी शक्यतांचं अनालिसिस केलेलं होतं ते ऑलमोस्ट वेस्ट झालेलं होतं. पण मी विचार केला की काढून टाकण्याच्या ऐवजी कोणाला तरी विचारावं आपण. पण मी माझ्या मिस्टरांना विचारलं, का हो तुम्हाला काय वाटतं, समजा मी PhD केलं तर. माझे मिस्टर म्हणाले की अगं कशाला, तुला इतकी आरामाची सवय झाली आहे, दुपारी झोपायचं, किटी पार्टीज, कशाला तू हे एवढं मोठं एकदम समस्येला तोंड देतेस, तू आपलं छोटं मोठं काहीतरी कर. त्यांचा ऍडवाइस बरोबर होता, मलाही पटत होता लॉजिकली की बरोबर आहे बा, आता 12 वर्ष जर मी फक्त घरकाम केलेलं आहे तर एकदम मी एवढा मोठा अभ्यास कसा काय करणार. पण माझ्या डोक्यातनं काही ती आयडिया जात नव्हती. मुलीला विचारलं, तिला म्हटलं की तुला काय वाटतं ग, मी PhD केलं तर काय होईल. लहान होती अगदी. ती म्हणाली मम्मा PhD म्हणजे काय ग. तिला म्हटलं एक छोटासा सब्जेक्ट घ्यायचा, अगदी डीप 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 त्याच्या खोलवर जाऊन सगळा जितका मिळेल तितका अभ्यास करायचा आणि वर येऊन एक मोठा थिसिस लिहायचा 500-600 पानांचा. ती पाहत राहिली माझ्याकडे. हा मम्मा, मग ना तू हे झोपेवर कर. त्या दिवशी मला इतका राग आला की ज्या दोघांसाठी मी माझं 12 वर्षाचं मेन जे आयुष्य होतं ते दिलं, त्या दोघांनाही असं वाटतं की मी फक्त झोपा काढते किंवा किटी पार्टीज करते. त्या दिवशी मी ठरवलं नाही, मी तर PhD आता करणारच. मी माझ्या एका मैत्रिणीला विचारलं की का ग, खेड्यात राहून हे शक्य आहे का. नशिबाने ती सकारात्मक होती. ती म्हणाली की हो हे शक्य आहे, अडचणी येतील पण हे शक्य आहे. आणि म्हणूनच मी आज एक PhD करू शकले. तेव्हा मित्रांनो, या समस्या सोडवताना दुसऱ्यांची मदत घ्यायची असते, पण सकारात्मक लोकांची घ्या, एवढं मात्र नक्की लक्षात ठेवा. आता आपण पाहूया या समस्या कुठल्या कुठल्या असतात. कारण मी असं पाहिलं आहे की बऱ्याच लोकांची समस्या ही असते की त्यांना आपल्या समस्याच कळत नाही. समस्या या तुम्हाला 3 पातळीवर येतात. एक तर वैयक्तिक पातळीवर येतात, तुमचे स्वतःचे राग ज्याच्यामुळे तुम्हाला लोकप्रियता मिळत नसते, लोक तुटतात, किंवा आळस ज्याच्यामुळे तुम्हाला यश मिळत नसतं, किंवा तुमचं लाजरेपणा ज्याच्यामुळे तुम्हाला मित्र करता येत नाहीत. दुसरं असतं तुमच्या कामाच्या ठिकाणी, किंवा तुम्ही जर स्टुडंट असाल तर तुमच्या शाळा कॉलेजमध्ये येणाऱ्या समस्या मित्रांच्या असू शकतात, प्रत्यक्ष करिअर निवडीच्या असू शकतात, किंवा नोकरी सोडून धंदा करावा की नाही, नोकरीमध्ये बॉसचा प्रॉब्लेम असू शकतो. असे विविध कामाच्या ठिकाणचे प्रॉब्लेम्स असू शकतात. आणि तिसरी पातळी जी आहे ती रिलेशनशिपची, घरात एकमेकांशी संवाद साधताना येणारे प्रश्न किंवा समस्या ज्याच्यामुळे नातेसंबंध बिघडू शकतात. आज आपण पाहूया एक वैयक्तिक पातळीवरची समस्या कशी सोडवता येईल. आपण जनरली सगळ्यांना भेडसावणारा प्रॉब्लेम पाहूया. मला चटकन राग येतो, त्याच्यामुळे मी बरीच माणसं तोडतो. नंतर प्रत्येक वेळेला मला असं वाटतं की मी हे नको होतं करायला, पण कळून वळत मात्र नाही. आता आपण या समस्येवर कसा विचार करायचा ते पाहू. 15 दिवस तरी हा राग टाळण्याचा प्रयत्न करू नका. जसे आहात तसेच राहा. फरक एवढाच करायचा आहे की सतत पाहायचं आहे की तुम्हाला राग कशामुळे येतो, कुठल्या कुठल्या गोष्टींनी राग येतो, तो किती प्रमाणात येतो, आणि राग आल्यावर तुम्ही काय काय करता. स्वतःवर लक्ष ठेवा. 15 दिवसचा तुम्हाला डेटा कलेक्ट करायचा आहे स्वतःबद्दलचा. कारण आपण पाहिलंय, पहिलंच आपलं स्टेप आहे की तुम्ही प्रश्न नीट समजून घ्या. आता हे झाल्यानंतर हे पण पाहिजे की तुम्ही असं केल्यामुळे तुम्हाला काय रिझल्ट मिळत आहेत. या सगळ्याचं तुमच्या डोक्यात एकदा फीडबॅक तयार झाला की आता विचार करायचा आहे. मेजॉरिटी लोक मला सांगतात की बाबा आमच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही म्हणून राग येतो. अगदी जेव्हा तुम्ही म्हणता ना की यांनी ही चूक केली, त्यांनी ती चूक केली, ती तुमच्या मते असते. दुसरं उदाहरण देते अपेक्षा पूर्ण कशा होत नाहीत त्याचं. तुम्ही समजा फास्ट ड्रायव्हर आहात, एखादा स्लो ड्रायव्हर मध्ये आला, काय होतं, चिडचिड होते तुमची. काय करतोय हा, काय बैलगाडी चालवतोय, बाजूला का नाही होतंय. तसंच तुम्ही जर स्लो ड्रायव्हर असाल,
दुसरा एखादा फास्ट कट मारून गेला की तुम्ही म्हणता ए मरना आहे क्या. म्हणजे आपण जसे नाहीये तसं जर कोणी वागलं तर लगेच आपला अपेक्षाभंग होतो आणि आपण चिडतो. याच्यात तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या अपेक्षेप्रमाणे जग चालणार आहे असं वाटणं हे बरोबर आहे का. इथेच तुमच्या लक्षात येईल की आपल्या विचारांची इथे चूक आहे म्हणून तुम्हाला राग येतोय. ऍक्च्युअली तो स्लो ड्रायव्हर तुम्हाला राग आणत नाहीये. तुमच्या मनातला विचार की स्लो ड्रायव्हर रॉंग आहे, चूक आहे, हा विचार तुम्हाला राग देतोय. इथे समजा तुम्ही थोडासा फरक केला की स्लो ड्रायव्हिंग वेगळं आहे, इट्स डिफरंट, हे जर तुम्ही म्हटलात तर अचानक हा राग कंट्रोलमध्ये येतो. कारण तुमच्या ब्रेनला माहितीये की वेगळं असणं अलाउड आहे पण चूक असणं अलाउड नाहीये. त्याच्यामुळे तुमचा रागाचा पारा कंट्रोलमध्ये येतो आणि मग तुम्हाला लक्षात येतं की 2 मिनिटात तुम्ही त्याला क्रॉस केलेला आहे, झालेली परिस्थिती निघून सुद्धा गेली आहे, तुम्हाला बोलायची पण गरज नाहीये. असं तुम्हाला 100 वेळा तरी लक्षात येईल. कारण तुमच्या अपेक्षेप्रमाणे जग चालणार नाही, तुम्ही ते निर्माणही केलेलं नाहीये, तेव्हा तुम्हाला ते जसं आहे त्याच्यातच स्वतःला ऍडजस्ट करावं लागेल. या जगात श्रीमंत लोकांना राहण्याचा पण अधिकार आहे, गरिबांना पण आहे, फास्ट ड्रायव्हर्सना पण आहे, स्लोजना पण आहे. प्रत्येक व्यक्ती इथे राहणार आहे आणि त्याच्यातच आपल्याला निभवून आपलं आयुष्य वर आणायचं आहे. म्हणून तर खरी कला आहे ही. तेव्हा मित्रांनो, आता जो आपण हा रागाचा भाग पाहिला याच्यात लक्षात येईल की तुम्ही फक्त विचारांनी स्वतःला शांत करू शकता. हळूहळू हळूहळू ही सवय लागते किंवा प्रत्येक रागाच्या एपिसोड नंतर जर त्याला अनालाइज करत गेलात तर तुमच्या लक्षात येईल की हळूहळू याचे जे प्रमाण आहे ते कमी कमी होत चाललेलं आहे रागाचं. प्लस त्याची जी इंटेन्सिटी आहे, प्रखरता आहे, ती पण कमी व्हायला लागलेली आहे. आता आपण डॉक्टर अरुणा तिजारे यांचं निर्णय क्षमता म्हणजे एखाद्या गोष्टीवरती निर्णय घेताना कोणकोणत्या गोष्टींचा विचार करावा हे ऐकलं आणि त्याचा उपयोग करून आपणही आपले निर्णय घेताना या गोष्टींचा उपयोग करायला पाहिजे. पण अरुणाताई, हे जरी तुम्ही सगळं सांगितलं तरीही माझ्या मनात अजून थोड्या शंका आहेत आणि काही नेमक्या प्रसंगामधले निर्णय कसे घ्यावेत हे तुम्ही सांगावं आणि त्याबद्दल थोडं मार्गदर्शन करावं असं आम्हाला वाटतं. तर त्याची उत्तरं तुम्ही द्याल का? अरुणाताई, माझा पहिला प्रश्न आहे की लहान मुलांच्या म्हणजे साधारण या वयाच्या मुलांच्या मध्ये निर्णय क्षमता कशी वाढली? आपल्यामध्ये कशी वाढली होती निर्णय क्षमता? आपण हे निर्णय घेऊन घेऊनच शिकलो. तसंच या मुलांनाही छोटे छोटे निर्णय घेऊ द्या. उदाहरणार्थ असं करायचं की समजा आपण एखाद्या विषयावर डिस्कशन करतोय तर ही मुलं पण असू देत तिथे, त्यांनाही विचारायचं तुझं काय वाटतं याच्याबद्दल, तुझं मत काय आहे, असं हळूहळू जर तुम्ही विचारत गेलात तर ती मुलांना लहानपणापासून सवय लागते. कमीत कमी विचार करण्याची सवय लागते एखाद्या विषयावर आणि मी म्हटलं तसा विचार करायची सवय लागली की आपोआपच निर्णय क्षमता, समस्या उकल करण्याची सवय लागते. तेव्हा तुम्हाला ती डिस्कशनमध्ये त्यांना पार्टिसिपेट करून घेणं हे महत्वाचं आहे. मला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. हल्ली सगळ्याच मुलांना बहुतेक तो प्रॉब्लेम असतो, तो म्हणजे करिअरच्या बाबतीत. आता करिअर म्हणजे सध्या इतके वाईड चॉईसेस आहेत, हे करा ते करा, भरपूर ऑपॉर्च्युनिटीज असतात आणि काही पण करू शकतो आपण. आणि ऍट अ टाइम खूप गोष्टी आपल्याला आवडत पण असतात. मग मित्र एक सांगतो, मैत्रीण एक सांगते, घरातल्यांचं काहीतरी वेगळंच असतं आणि मला काहीतरी वेगळंच वाटत असतं. मग अशा वेळेला करिअर चूज करताना कोणत्या गोष्टीला प्रेफरन्स द्यावा किंवा कोणत्या गोष्टी विचारात घ्यावा म्हणजे आपला निर्णय बरोबर असेल? फारच छान प्रश्न विचारलास. कारण आज जितकी मुलं माझ्याकडे काउन्सिलिंगला येतात ती जवळजवळ त्याच्यापैकी अर्धी मुलं केवळ करिअर चुकलं म्हणून माझ्याकडे आलेली असतात नैराश्याच्या भूमिकेतून. आता ह्याच्यासाठी निर्णय घेताना 3 महत्वाच्या गोष्टी पाहिजे असतात. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या पर्टिक्युलर करिअरला तुम्हाला ऍप्टिट्यूड आहे किंवा नाही. ऍप्टिट्यूड याचा अर्थ त्या पर्टिक्युलर विषयामध्ये तुम्ही 20% अभ्यास केला तरी तुम्हाला 80% रिझल्ट मिळतात. तुम्हाला ते कला नैपुण्य ऑलरेडी दिलेलं असतं ईश्वराने. नंतर तुम्हाला जर ऍप्टिट्यूड नसेल त्या विषयाची तर तुम्ही 80% अभ्यास केला तरी तुम्हाला 20% यश मिळू शकतं. इतकं ऍप्टिट्यूड महत्वाचं आहे. तेव्हा ऍप्टिट्यूड पाहायला हवं, ही पहिली गोष्ट. तुम्हाला त्या पर्टिक्युलर करिअरमध्ये किंवा त्या पर्टिक्युलर विषयामध्ये ऍप्टिट्यूड हवी. दुसरं असं की तुम्हाला ऍप्टिट्यूड आहे पण इंटरेस्टच नाहीये तरी उपयोग होत नाही. म्हणजे तुम्हाला त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट हवा. जसं समजा मी जेव्हा माझी ऍप्टिट्यूड टेस्टिंग केली होती तेव्हा माझ्या लक्षात आलं होतं की पॉलिटेक्निक हा विषय मी घेऊ शकते,
त्या विषयात मला ऍप्टिट्यूड आहे पण मला इंटरेस्टच नाहीये, तर घेऊन फायदा काय, कारण मी त्याचा अभ्यास करताना कंटाळा करेन. तेव्हा तुम्हाला इंटरेस्ट पण हवा त्या विषयाचा. नंतर तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला इंटेलिजन्स, तुमचा जो इंटेलिजन्स आहे, बौद्धिक क्षमता, ती त्या विषयाला अनुरूप हवी. आणि या तिन्ही गोष्टी तुम्हाला जाणून घेण्यासाठी ऍप्टिट्यूड टेस्टिंगच्या संस्था असतात. कुठल्याही जर एखाद्या नामवंत संस्थेमध्ये तुम्ही गेलात तर तिथे ते लोक काही टेस्ट वगैरे देतात. त्या टेस्ट जर तुम्ही इमानदारी प्रामाणिकपणे दिल्यात तर तिथले जे प्रशिक्षक असतात ते तुम्हाला नक्कीच नीट गायडन्स देऊ शकतात की तुम्हाला कोणत्या विषयाकडे जायला हवं आणि वाईड ऑप्शन्स तुम्हाला देऊ शकतात ज्याच्यात तुम्ही नक्की यशस्वी होऊ शकता. आणि आता करिअरचं झाल्यानंतर समजा ही करिअर निवडताना काही चूक झाली किंवा त्यावेळेला व्यवस्थित करिअर निवडली नाही तर मग काय होऊ शकेल? याच्यावरती एका मुलाचंच मी तुम्हाला उदाहरण सांगते की त्यांनी सुसाईड अटेम्प्ट केला म्हणून माझ्याकडे आलेला होता. आणि वरून पाहायला गेलं तर अतिशय हँडसम मुलगा, मॅट्रिकमध्ये 90% मार्क्स मिळालेले, 12वी मध्ये 86 मिळालेले, ऑन हिज ओन मार्क्स त्याला इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळालेली, वडील डॉक्टर, आई उच्च शिक्षित, म्हणजे बाहेरून पाहायला गेलं तर काहीच प्रॉब्लेम नाही. आणि या मुलांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तर मी त्याला हळूहळू बोलल्यानंतर 2-3 दिवसांनी तो बोलायला लागला, 2-3 सिटिंग्स नंतर. आणि त्याने मला सांगितलं की मी 10वीपासून अभ्यास करतोय, अक्षरशः थकून गेलो, चांगले मार्क्स मिळाले, खूप आनंद झाला. 11वीला सगळे माझे भाऊ कझिन्स इंजिनियर डॉक्टर होते, त्याच्यामुळे मला सायन्स घेतलं, विचारच केला नाही, सायन्सला गेलो. इंजिनियर किंवा डॉक्टर व्हायचं एवढंच ठरवलेलं होतं. पुन्हा अभ्यासाला सुरुवात झाली, कुठे उसंत मिळाली नाही. 12वी झालं. सगळ्या माझ्या कझिन्सना किंवा भाऊ बहिणींना पैसे न भरता ऍडमिशन मिळालेली होती. त्याच्यामुळे मी पण अट्टहास केला की नाही, मला पण पैसे नको भरायला लागायला, माझ्या आई वडिलांचं नाव खराब होईल. म्हणून म्हणे ज्या कॉलेजमध्ये मिळाली त्या कॉलेजमध्ये मी ऍडमिशन घेतली. मला कॉम्प्युटर इंजिनिअरिंग हा विषय हवा होता पण मला इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग मिळालं, जे मला मुळीच आवडत नाही. आता कंडिशन अशी आहे की मला माझा विषय आवडत नाही, मला हे कॉलेज आवडत नाही, इथे ज्या लेव्हलची मुलं आहेत ती मला आवडत नाही, मी कुठेच सूट नाहीये इथे. आता एटी मिळायला लागलं या सगळ्या याच्यामुळे. आणि मला याच्यातनं घरी पण सगळे नावं ठेवतात, मला म्हणतात तू बिघडलेला आहेस. मी कोणालाच सुखी करू शकत नाही म्हणून मी आत्महत्या केली होती. तेव्हा शेवटी त्याला सांगावं लागलं की बाबा ठीक आहे, आपण आत्महत्येचा विचार थोडासा पोस्टपोन करूया, आपण दुसऱ्या गोष्टी पाहू की तुला काय करायला आवडेल. समजा कोणाचं बंधन नसतं, भावा बहिणींचं, कझिन्सचं, आई वडिलांचं काही बंधन नाहीये, तर तुला काय करायला आवडेल. तर तो मला म्हणाला की कॉमर्स घेऊन मला MBA करायला आवडेल. तर मी म्हटलं तुला खात्री आहे का तू याच्यात यशस्वी होशील? हो म्हणाला, मॅडम मला फार आवडतं, मी त्याच्यात नक्की यशस्वी होईल. पण काय फायदा, मी हे वडिलांना सांगू शकत नाही. वडील म्हणतील कॉमर्स. नंतर आता 2 वर्ष ऑलरेडी माझी गेलेली आहेत, नाही मी कुठनं आणू. तेव्हा मी त्याला म्हटलं की ठीक आहे, 2च वर्ष गेली आहेत ना, पूर्ण आयुष्य तर बर्बाद करण्यापेक्षा 2 वर्ष जाऊ दे, मी तुझ्या आई वडिलांशी बोलते. शेवटी मी त्यांच्याशी बोलली, त्यांना लाईन चेंज करण्यासाठी कन्व्हिन्स केलं. आज हा मुलगा कॉमर्स होऊन MBA झालेला आहे आणि खूप चांगल्या ठिकाणी नोकरीला आहे आणि छान व्यवस्थित आयुष्य चालू आहे त्याचं. तेव्हा जर चूक झाली तर त्याला धरून न ठेवता कोणीतरी एक्सपर्टचा सल्ला घ्या. त्यांना विचारा की या मुलाला काय करता येईल, त्याला स्वतःला विचारा. आणि लाईन बदलायला सुद्धा घाबरू नका. लोक काय म्हणतील ह्याच्याकरता पूर्ण आयुष्य बर्बाद करू नका. पण एक लक्षात ठेवायचं की करिअर आणि लग्न हे 2 निर्णय फार महत्वाचे आहेत आयुष्यातले. याच्यात चुका होऊ देऊ नका, कारण याची जी किंमत आहे ती फार मोठी मोजावी लागते. म्हणून हे 2 निर्णय घेताना पूर्ण विचार करून घ्या. कोणीही भावनाच्या आधारी जाऊ नका. मित्र जातोय, मैत्रीण जाते म्हणून हा कोर्स केला नाही, आई वडिलांचं स्वप्न आहे म्हणून डॉक्टरच्या कोर्सला गेलं, असं सगळं करू नका. कारण नंतर तुम्हाला हे जे करिअर आहे हे आयुष्यभर तुमच्या बरोबर राहतं, याच्यातनं सुटका नाहीये. तुमचं जे नाव लौकिक आहे तुम्हाला या करिअरमुळेच मिळतं, हे तुमच्याशी सतत जोडलेलं असतं. तेव्हा इथे चूक करू नका. आणि केलीत, आता सांगितलं तसं बदलायला घाबरू नका. काहीतरी किंमत मोजावी लागणार आहे तर ती 2 वर्षाची मोजवी असं समजा. आता जसं तुम्ही म्हणाला की करिअर आणि लग्न या 2 आपल्या आयुष्यातले खूप महत्वाचे निर्णय आहेत. तर मग आता आजकालची मुलं मुली की कॉलेजमुळे त्यांचं एकमेकांशी खूप जास्त ओळखी होतात किंवा त्यांचा आता भरपूर मित्र परिवार भरपूर मोठा झालेला असतो की ज्याच्यामधून त्यांचे लव्ह मॅरेज होण्याचे प्रसंग घटना अलीकडे खूप वाढतात. परंतु त्याच वेळेला असंही बघण्यात येतं की त्यांचे
घटस्फोट होण्याचं प्रमाणही खूप जास्त आहे. तर मग लग्न करताना या वयाच्या मुलामुलींनी कुठला विचार करायला पाहिजे? आहे ना हा विचार तुझ्याही मनात? ओके, मी जसं म्हटलं की लग्न पण तितकंच महत्वाचं आहे, कारण पुन्हा हा सुद्धा लाईफ पार्टनर असतो, तेव्हा याच्यातनं सुटका नसते. मुलं म्हणतात आजकाल काय डायव्होर्स घेता येईल, पण हे असं म्हणणं सोपं आहे. ऍक्च्युअली जे करतात आणि त्याच्यातनं जातात ते जे दुःख आहे किंवा ते ज्या यातना आहेत त्या फार मोठ्या आहेत. तेव्हा हा निर्णय घेताना कुठेही भावनेच्या आहारी जाऊ नये. तुम्ही म्हणता तसं बरोबर आहे की लव्ह मॅरेजेस आजकाल वाढलेली आहेत, तितकंच प्रमाण घटस्फोटांचं पण वाढलेलं आहे. याचं कारण मुळात मला असं वाटतं की मुलांना आपण जबाबदारीची जाणीव शिकवत नाहीये. म्हणजे त्यांना जबाबदारी कशी घ्यायची हे शिकवलं नसल्यामुळे प्रत्येक गोष्ट माझ्या मनासारखी मिळाली पाहिजे. लग्न झाल्यावर तसं होत नाही, अपेक्षा वाढतात, तुम्ही एकदम दुसऱ्या घरात जाता, दोन वेगळ्या व्यक्ती एकत्र येतात, त्याच्यामुळे होणारे हे घटस्फोटांचं प्रमाण जास्त आहे. पण लग्न करताना जर कोणत्या कोणत्या गोष्टीचा विचार करायचा म्हटलं तर सगळ्यात पहिली गोष्ट तुमचं ट्युनिंग जमतंय की नाही हे पहा. बाकी नुसतं आवडलं, दिसायला चांगलं आहे, काही एखादी स्टाईल आवडली असं म्हणून जे लग्न करतात, किंवा एखाद्या स्वभावातला एखादा भाग आवडला म्हणून लग्न केलं, की मी मेजॉरिटी केसेसमध्ये हे पाहिलंय की तीच गोष्ट एका महिन्यात आवडेनाशी होते आणि दुसऱ्या महिन्यात डायव्हर्स घेतात. म्हणजे मेजॉरिटी केसेसमध्ये हा सायकोलॉजिकल आम्ही अभ्यास केलेला आहे की जी गोष्ट आवडली म्हणून तुम्ही प्रेम केलंय तीच गोष्ट आवडेनाशी होते, कारण त्या गोष्टीच्या मागे लागून तुम्ही इतर गोष्टी इतक्या इग्नोर करता की हळूहळू तीच गोष्ट आवडेनाशी होते. तेव्हा सगळ्यात जास्त विचार करायचा तो ट्युनिंगचा, या व्यक्तीबरोबर आपल्याला जीवन काढता येणार आहे का. याचा सगळ्यात मोठा भाग असतो की या वयात ते कळत नाही, कारण तुम्हाला असं वाटतं हो मला आवडलाय म्हणजे नक्कीच कळेल. एखाद्या अनोळखी व्यक्तीबरोबर जाण्यापेक्षा मी मला माहिती असलेल्या मित्राबरोबर का नाही लग्न करू असं तुम्हाला वाटू शकतं. पण प्रत्यक्षात मैत्री आणि लग्न या दोन गोष्टी पूर्णपणे वेगळ्या आहेत. तेव्हा घरातलं वातावरण, त्याची जी अपब्रिंगिंग आहे ते कुठल्या प्रकारचं आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, आपलं त्याचं जुळेल की नाही, आणि मतभेद झाले, शेवटी लग्न केलं आणि मतभेद झाले तर त्याच्यातनं आपण पाऊन सुद्धा निघू की नाही, या सगळ्या गोष्टी पाहायला हव्या. भावनेच्या आहारी पुन्हा जाऊ नये असं मला वाटतं, कारण त्याच्यामुळे नुकसानच जास्त होतं. पण मग अरेंज मॅरेज चांगलं की लव्ह मॅरेज? हा महत्वाचा विषय आहे. तुला काय वाटतं? लव्ह मॅरेज. लव्ह मॅरेज जास्त चांगलं. यामध्ये जर आपण विचार करायचा म्हटलं तर लव्ह मॅरेज किंवा अरेंज मॅरेज दोन्हीमध्ये चांगलं किंवा वाईट काहीच नाही. आपला जो समज आहे की हॅपी मॅरेजेस आर मेड इन हेवन, तिथेच चूक होते. दे आर नॉट मेड इन हेवन. ते आपल्याला इथे हॅपी बनवावं लागतं, त्याच्यासाठी बऱ्याच कॉम्प्रोमाइजेस करावे लागतात, ऍडजस्टमेंट करावी लागते. मग ती लव्ह मॅरेजमध्ये पण करावी लागते आणि अरेंज मॅरेजमध्ये पण करावी लागते. अरेंज मॅरेजमध्ये बाकी गोष्टी खूप पाहिल्यामुळे, पाहून सुलाखून पाहिल्यामुळे ऍडजस्टमेंटला सोपं जातं. लव्ह मॅरेजमध्ये तुम्ही एखादी गोष्ट पाहून आवडला म्हणून लग्न करता, त्याच्यामुळे नंतर ऍडजस्टमेंटला थोडं कठीण जातं. पण जर तुम्ही तेवढे समजूतदार असाल तुम्ही की बघ ठीक आहे प्रॉब्लेम्स येणार आहेत मला माहिती आहे आणि मला माझं मॅरिटल लाईफ जे आहे ते सुखी करायचं आहे, हा निर्णय आणि जबाबदारी जर तुम्ही घेतली तुम्हाला सहज शक्य आहे. आता यानंतर मला एक प्रश्न विचारायचा आहे की आता समजा आपल्या समोर दोन पर्याय असतील आणि दोनही पर्याय तितकेच चांगले किंवा समजा तितकेच वाईट असतील. जसं आता एखाद वेळेला मला 2 नोकऱ्यांचा चान्स आलाय, तर आता ही नोकरी घ्यावी की ती नोकरी घ्यावी, किंवा दोन्ही परिस्थिती इतक्या खराब आहेत पण एक कुठली तरी मला स्वीकारलीच पाहिजे, तर त्यावेळेला मी कुठला निर्णय घेताना काय काय विचार करायला पाहिजे? बरोबर आहे. हा निर्णय घेताना नेहमी तुम्ही कुठलाही निर्णय घेतला तरी तुम्हाला नंतर असंच वाटणार अरे मी ते केलं असतं तर बरं झालं असतं. तर याच्यासाठी विचार असा करायचा की दोन्हीही जे ऑप्शन्स तुमच्या समोर आहेत ते दोन्ही लिहून ठेवायचे. या वेळेला पेपर आणि पेन वापरायचाच, नुसतं डोक्याने विचार करू नका. जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा मी मगाशी म्हटलं तसं उजवं ब्रेन ओपन होतं आणि तुम्हाला जास्त क्रिएटिव्ह आयडियाज मिळायला लागतात. तेव्हा दोन्ही ऑप्शन्स लिहा आणि याच्यातले चांगले पॉइंट्स, वाईट पॉइंट्स, चांगले पॉइंट्स, वाईट पॉइंट्स असं सगळं लिहित राहा. हे करत असताना तुम्ही इतरांची मदत घ्या. मगाशी म्हटलं तसं सकारात्मक लोकांची मदत घ्या आणि सगळे पॉइंट्स लिहा. नंतर ते पॉइंट्स लिहिल्यानंतर एकदा ते दोन्ही वाचा आणि मग स्वतःला प्रश्न विचारा की याच्यातले कुठले प्लस पॉइंट्स मला हवेच आहेत आणि ते मिळवण्यासाठी त्याच्याबरोबर हे निगेटिव्ह पॉइंट्स मी घ्यायला तयार आहे.
अच्छा. असा पूर्ण विचार करायचा. हम्म. आणि जेव्हा तुम्ही पूर्ण विचाराने करता तेव्हा ऑलरेडी तुम्हाला या निगेटिव्ह पॉइंट्सवर काय उपाय करता येईल त्याची पण जाणीव होते. त्या समस्यांचा मी कसा काय उकल करणार आहे हे तुम्हाला कळतं. प्लस तुम्हाला जेव्हा दुसरी व्यक्ती सांगते की हे जास्त चांगलं होतं तेव्हा तुम्ही पाहिलेलं असतं की नाही त्याच्यातले जे निगेटिव्ह पॉइंट्स आहेत ते मला नको आहेत. तेव्हा या निर्णयामध्ये चांगलं किंवा वाईट, बरोबर किंवा चूक काहीच नसतं. तुम्हाला काय बरोबर आहे ह्याचा तुम्ही विचार करायचा असतो. तेव्हा त्या डिसिजन मध्ये समजा जर फॅमिली मेंबर्स पण आणले आणि नंतर घेतलं तर जास्त चांगलं होऊ शकतं आणि योग्य होऊ शकतं. तुम्हाला याचं उदाहरण सांगते. मला एक मुलगी आहे. आता एक मुलगी हवी की 2 मुलं हवी, याच्यासाठी भरपूर डिस्कशन्स होत होती. सगळे कोणी काही सांगत होतं, कोणी काही सांगत होतं. एक दिवस आम्ही दोघं बसलो, आम्ही दोघांनी त्याचे अनालिसिस करायला सुरुवात केली. 1 मुलं असण्याचे फायदे कोणते, तोटे कोणते, 2 मुलं असण्याचे फायदे कोणते, तोटे कोणते. त्याच्यानंतर आम्ही आमच्या फॅमिलीचा गोषवारा घेतला. हे घरात सगळ्यात मोठे होते, यांच्यावर बऱ्याच रिस्पॉन्सिबिलिटीज होत्या. ते सगळं पाहिल्यावर आमच्या लक्षात आलं की 2 मुलं असण्यातले जे निगेटिव्ह पॉइंट्स आहेत ते आम्हाला आत्ता या वेळेला आमच्या फॅमिलीत घेणं शक्य नाही. बाहेर 1 मुलगी असण्याचे 2 तोटे होते की एक तर ती लाडवू शकते किंवा दुसरं ती एकलकोंडी बनू शकते, तिला एकटेपण येऊ शकतं. तर आम्ही विचार केला की ठीक आहे, मी एक सायकोलॉजिस्ट आहे, मी या दोन्ही गोष्टींची काळजी घेऊ शकते. आणि आपल्याला आत्ता यावेळेला जर चांगल्या रीतीने वाढवायचं, कारण मूल होणं ही पुन्हा पूर्ण जबाबदारी आहे, तर यावेळेला आपल्याला हेच योग्य आहे. आणि तसा आम्ही तो निर्णय घेतला. आणि आजपर्यंत आम्हाला त्या निर्णयाकरता कधीही वाईट वाटलं नाही. तो योग्य होता हे आम्हाला आजही वाटतं. तेव्हा 1 मुलं असणं किंवा 2 मुलं असणं योग्य किंवा अयोग्य काही नाही. तुम्हाला काय योग्य आहे हे तुम्ही पाहायचं, सो दॅट यू फील गुड अबाउट युअर सेल्फ. नंतर पुढे तुम्हाला स्वतःविषयी आनंद मिळतो की ठीक आहे बाबा, माझा निर्णय हा बरोबर होता. आणि आता समजा जसं तुम्ही म्हणाला की घरातल्यांची किंवा मित्रमंडळींची किंवा इतर गोष्टींची सुद्धा आपण प्रत्येकाचं मत विचारात घ्यावं. पण असं खूप जणांची मतं विचारात घेतल्यामुळे सुद्धा काही वेळेला आपल्या डोक्यामध्ये इतका विचारांचा गोंधळ होतो आणि कोणताच निर्णय घेता येत नाही. आता एक करायचं, खूप जणांना नाही विचारायचं. जे त्या लाईन मधले आहेत, त्या फील्डमध्ये ज्यांना काही माहिती आहे अशी लोक, दुसरं सकारात्मक लोक, आणि त्यांची मतं ऐकायची म्हणून नाही विचारायचं आहे त्यांना की तुम्ही इमिजिएटली ते पाळणार आहात म्हणून नाही विचारायचं. फक्त तुम्हाला दुसरे दृष्टिकोन मिळण्यासाठी पाहिजे. सगळे लिहून घ्या मतं, त्याच्यानंतर त्याच्यावर विचार करा आणि एक निर्णय ठरवा. एकदा निर्णय घेतल्यानंतर फर्मली, खंबीरपणे त्याला तो निर्णय मान्य करा. त्याच्यानंतर इतर कोणी काही बोलल्यावर कन्फ्युज होऊ नका. ते फार महत्वाचं आहे. एकदा निर्णय घेतल्यानंतर ठाम राहा. पण जर असं 1-2 वर्षात वाटलं की चूक झाली होती तर बदलायलाही मागे पुढे पाहू नका. पण त्याच वेळेला सारखं मागं पुढे नाही, त्याच्याशिवाय तुम्ही यशस्वी होणारच नाही निर्णयामध्ये. तेव्हा खंबीरपणे त्याच्यावरती चालणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. एकदा घेतला की संपलं. मग 2 वर्षांनी लक्षात आलं की नाही बाबा, आता खूप नुकसान होत आहे, तेव्हा काही हरकत नाही माघारी यायला. चूक न मानणं हे जास्त मोठ्या समस्या आहे. त्याच्यापेक्षा चूक मान्य करून पुढे सरकता येईल. पण 1-2 वर्ष तरी प्रत्येक निर्णयाला, मोठ्या निर्णयांना ट्रायल घ्यावी लागते. तशी तुम्ही ती घेऊ शकता. मगाशी तुम्ही करिअर विषयी सांगताना असं सांगितलं की ऍप्टिट्यूड, बुद्धिमत्ता आणि इंटरेस्ट या 3 गोष्टी बघायच्या. मग आता ठीक आहे, त्या 3 गोष्टी बघितल्या, पण तरी सुद्धा अजूनही माझ्याजवळ एकच नाही, 1-2-4 ऑप्शन अवेलेबल आहेत. तर अजून काही अशा स्पेसिफिक गोष्टी आहेत का की ज्या बघाव्यात? बरोबर आहे. आता समजा तुम्ही ऍप्टिट्यूड टेस्टिंग केल्यानंतर तुम्हाला त्या प्रशिक्षकाने 2-3 ऑप्शन्स दिले, तर त्याच्यातनं कशी निवड करायची, तेव्हा जो विचार करायचा आहे तो बराच खोलवर करावा लागतो. समजा तुम्हाला ऑप्शन दिलं गेलं की एक मेडिकल आहे, दुसरं इंजिनिअरिंग आहे, दोन्ही तुला ऍप्टिट्यूड आहे, तू काहीही करू शकतेस, असं समजा तुला दिलं की तुझा इंटेलिजन्स पण आहे, इंटरेस्ट पण आहे. आता काय करायचं की तू मुलगी आहेस ना, मग तू पाहायचं की मला किती वर्ष लागतील एक मेडिकल कम्प्लीट करून, इंटर्नशिप करून. तेवढ्यावरच भागत नाही तर तुम्हाला आजकाल स्पेशलायझिंग पण करावं लागतं. म्हणजे समजा तुला एक 7 ते 8 वर्ष हे करावं लागलं, तेवढी वर्ष तू देऊ शकणार आहेस का? तेवढे वर्ष थांबायची, ऍक्च्युअली करिअर स्टार्ट करायला तुझी तयारी आहे का? तसंच मेडिकल नंतर तेवढ्यातच थांबत नाही, ते एक व्रत आहे. म्हणजे तुला सेवा म्हणून करावं लागतं, ते जवळजवळ पर्सनल लाईफ राहत नाही. तसं तुला आवडेल का करिअर करायला, की तुला फॅमिली लाईफ विशेष राहणार नाही, ते नेहमीच सेकंडरी राहील.
तुझ्या आयुष्यात? हा तू विचार करायचा. तुला जर असं वाटलं की हो बाबा मला हे असंच करायचं आहे, देन गो अहेड अँड डू इट. पण समजा जर तुला असं वाटलं की नाही मला थोडीफार एक 8 ते 5 नोकरी असलेली बरी आहे, तर मग तू इंजिनियर हो. आणि पुढे तुला करिअरमध्ये कदाचित जर घर हे सगळ्यात महत्वाचं असेल तर तुला सतत ते करिअर एक सेकंडरी म्हणूनच ठेवावं लागेल. पण जर असं वाटलं की नाही आता नंतरच्या आयुष्यात मला हे फर्स्ट प्रायोरिटी देता येणार आहे, तर नंतर तू पुढे जाऊ शकतेस. पण अरुणाताई, आता साधारण हा जो करिअरचा निर्णय असतो तो 12वी म्हणजे मुलं साधारण एक 17-18 वर्षाची असताना घ्यावा लागतो. तर त्या वयाची मुलं एवढा सगळा पुढचा विचार करून हा निर्णय घेऊ शकतात का? म्हणूनच म्हटलं की काही वेळेला एक तर ऍप्टिट्यूड टेस्टिंग म्हणजे तुम्ही प्रशिक्षकांना विचारता आहात जे तुम्हाला अगदी योग्य तुमच्या ब्रेनमध्ये मेंदूमध्ये कुठल्या कुठल्या ऍप्टिट्यूड्स आहेत हे सांगू शकतात, ज्याच्यात तुम्हाला हमखास यश मिळेल. दुसरं असं की तुम्ही जर आजूबाजूच्या लोकांना नियर अँड डिअर वन्स यांचे सल्ले घेतले तर तुम्हाला विचार करायला मिळतं. हा जो विचार आहे हा खूप आधीपासून सतत करावा लागतो की काय आवडेल मला, काय नाही आवडणार. जसं माझ्या मुलीने आर्ट्स घेतलं, तिचा विचार अगदी पक्का होता. ती म्हणाली मम्मा मला एन्जॉय पण करायचंय, काहीतरी करायचं तर आहे चांगलं, पण मला एन्जॉय पण करायचंय. म्हणून तिने आर्ट्स निवडलं. ठीक आहे, आर्ट्स मध्ये चांगले विषय घेतले म्हणजे तिला पुढे वकील व्हायचं असेल किंवा IAS करायचं असेल तर सहज करता येईल असे विषय निवडले आम्ही. आणि ती खूप हॅपी आहे. ती म्हणते की मी अभ्यास पण केला, करिअर पण केलं, त्याचबरोबर मी असं नाही झालं की मला कॉलेजचं आयुष्य एन्जॉयच नाही करता आलं. तर शी वॉज व्हेरी क्लिअर अबाउट इट की तिला काय हवंय. आजकालची मुलं तशी क्लिअर असतात, पण तुम्हाला ते विचारशक्ती त्यांची वाढवावी लागते, प्रश्न विचारून डिस्कशन करून की तुम्हाला काय आवडणार आहे. जसं आता तुम्ही म्हणाला की मेडिकलची पण ऍप्टिट्यूड आहे, इंजिनिअरिंगची पण आहे, पण तरीही आपल्याला पुढे जाऊन काय करायला आवडेल. करेक्ट. हा विचार त्यांनी त्याच वेळेला केला. आयुष्य कसं असतं तसं आवडेल का मला, की रात्री बेरात्री तुम्हाला उठवलं जाईल बुवा. बरोबर. खूपदा असं होईल की घरी पार्टी आहे पण नाही वेळ देता येते मला, वुड यू बी एबल टू डू इट. तसं विचार करायचा. किंवा इंजिनियर झाले तर हेक्टिक राहील पण तरी पण मला माझ्या प्रायोरिटीज बदलता येतील कधी ना कधी. बरोबर, असा त्यांनी विचार केला पाहिजे. अरुणाताई, आता एक शेवटचाच प्रश्न. सध्या आपण पेपरमध्ये किंवा इव्हन टीव्हीवरती बऱ्याच प्रकारच्या बातम्या वाचतो की आत्महत्या केली किंवा अतिशय नैराश्यापोटी आत्महत्या करावीशी वाटली. तर मग म्हणजे याचाच अर्थ की त्या व्यक्तीपुढे अशी कुठली तरी समस्या असणार की सर्व प्रकारचे निर्णय घेण्याची किंवा आता तुम्ही सांगितलेले प्रकार कदाचित त्यांनी वापरूनही बघितले असतील आणि तरीही त्यांना काहीच मार्ग सापडत नाही, म्हणून ते या निर्णयाप्रत आले असावे. तर अशा वेळेला त्याला कसं तोंड द्यावं या परिस्थितीला की आता काही आम्हाला मार्गच सुचत नाही आणि केवळ आत्महत्या हाच मार्ग दिसतो. बरोबर आहे. काही प्रश्न जे आहेत जीवनात त्यांना उत्तर नसतं. समजा जसं आता ऍक्सिडेंटच झाला आणि तुमचे हातपाय मोडून बसले तर तुम्हाला नवीन हातपाय कापावे लागले समजा, तुम्हाला ते नवीन काही उगवत नाहीत ते, म्हणजे तुम्हाला शेवटी हे ऍक्सेप्टच करावं लागतं. शेवटी परिस्थितीचे तोंड द्यावंच लागतं तुम्हाला, काही इलाज नसतो त्याला. जे कमकुवत मनाचे असतात ते आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात, पण तो काही ते सोल्युशन नाही. ते कमकुवत मनाचंच लक्षण म्हणावं लागेल. तुम्हाला एक जाता जाता एक गोष्ट सांगते. खूप पूर्वी मी एक पुस्तक वाचलेलं होतं. एक सायकियाट्रिस्ट होता, काय त्याचं नाव आता तेही आठवत नाहीये मला, पण त्या गोष्टीने माझ्यावर फार मोठा इम्पॅक्ट केला होता. त्यांनी सांगितलं की वयाच्या 45व्या वर्षीपर्यंत मला सगळं मिळालेलं होतं. सायकियाट्रिस्ट होता तो, खूप नामवंत होता. तो म्हणाला पैसा, प्रतिष्ठा, यश, सगळं जे हवं ते पायाशी लोळण घेत होतं. सी बीचवर मोठा बंगला, घरातली प्रत्येक वस्तू मी वेगवेगळ्या देशात आणून सजवलेलं घर, खूप सुंदर बायको, खूप सुंदर मुलगी 15 वर्षाची. सगळं म्हणे कसं स्वप्नातल्यासारखं अचीव केलेलं होतं. प्रत्येक गोष्ट माझ्या मेहनतीने मी मिळवलेली होती. एक दिवस अचानक म्हणाला 20-25 नाझी सोल्जर्स घरात घुसले रात्री 2 वाजता. हिटलरचाच काळ होता तो. आणि म्हणाला मला जाग येऊन काय होत आहे ते कळायच्या आत त्यांनी सगळं फर्निचर, मी आणलेल्या सगळ्या वस्तू तोडफोड करून टाकलेल्या होत्या. माझ्या डोळ्या देखत माझ्या बायकोला रेप करून तिला मारून टाकलं.
माझ्या मुलीला रेप करून तिला मारून टाकलं. मी फक्त पाहत होतो, शॉक आणि पॅरलाइज होऊन. मला ओढून त्यांनी कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये टाकलं. तो म्हणाला की बिफोर आय कुड नो व्हॉट इज हॅपनिंग, 2 तासाच्या सगळं मी 45 वर्ष मेहनत करून मिळवलेली प्रत्येक गोष्ट निघून गेलेली होती. त्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये सगळे हायली इंटलेक्च्युअल लोक भरलेले होते, डॉक्टर्स, इंजिनियर्स, मोठमोठ्या पदावरचे, आणि कोणालाही एकमेकांना नावं घेऊन बोलवायची सुद्धा परवानगी नव्हती. म्हणजे त्यांची नावं पण काढून घेतलेली होती, इथे नंबर लिहिलेले होते. तो म्हणाला तिथलं जे टॉर्चर होतं ते इतकं भयानक होतं की ज्याला काही सुमार नाही. प्रत्येक जण जो येईल तो म्हणत होता की व्हाय गॉड, व्हाय मी, का हे मला असं मिळतंय, का ही लोक इतकी इनह्युमन कशी, असं काय होत आहे माझ्याच बाबतीत आहे, मी काय गुन्हा केलाय, हे सगळं मलाच का. तो म्हणाला हे सगळं टॉर्चर होत असताना मला खायला देत नव्हते, 22 तास काम करून घेत होते, रोज सकाळी बोलवायचे, एका लाईनीत उभं करायचे, कुठलेही नंबर्स बोलवायचे, बाहेर त्यांना शूट करत होते, कुठलेही नंबर्स बोलवायचे, इलेक्ट्रिक चेअरवर पाठवायचे, म्हणजे रोजची टांगती तलवार. आज कोणाचा नंबर आहे माहित नाही. म्हणाले कोणी आजारपणाने मरत होता, कोणी शॉकने मरत होते, कोणी वेडे होत होते. हे सगळं म्हणे मी रोज पाहत असताना माझ्या मनात मात्र फक्त एकच प्रश्न सतत घोळत होता, हाऊ कॅन आय गेट आउट ऑफ इट. मी याच्यातनं कसा बाहेर पडणार, मला याच्यातनं बाहेर पडायचं, मी कसा बाहेर पडू. तो म्हणाला की मी हा बरोबर प्रश्न माझ्या मेंदूला सतत विचारत असल्यामुळे मला योग्य उपाय मिळाला एक दिवस. म्हणजे मी रोज पाहायचो की एका ट्रकमध्ये जवळजवळ रोज सगळे जे डेड बॉडीज होत्या, मेलेली लोक होती, त्यांना त्या ट्रकमध्ये फेकायचे. आणि दिवसाच्या शेवटी तो ट्रक जायचा कुठेतरी 20-25 किलोमीटर दूर आणि एका मोठ्या खड्ड्यात सगळ्या डेड बॉडीज टाकायचे. एक दिवस असंच सगळं काम करता करता अचानक लक्षात आलं, अरे हा मार्ग आहे, मला इथनं सुटता येईल. पण कठीण होतं कारण त्या ट्रकमधनं जाता येईल हे माहीत असल्यामुळे त्याच्यावर सतत पहारा असायचा. पण तो म्हणाला एक दिवस मला संधी मिळाली, कोणी नव्हतं आजूबाजूला, कोणाचं लक्ष नव्हतं, तेव्हा मी त्या ट्रकमध्ये झोपलो आणि असं दाखवलं की मी मेलेलो आहे. तो म्हणाला आता हा प्रश्न तर मी सॉल्व्ह केला की इथे येऊन तर झोपलो, पण आता दुसरे प्रॉब्लेम्स मी स्वतः करता निर्माण केले. कारण ते लोक डेड बॉडीज टाकत होते, मला खोकता येत नव्हतं, शिंकता येत नव्हतं. पण फक्त एकच गोष्ट, मला इथनं बाहेर निघायचंय, मला इथनं बाहेर निघायचंय, मला इथे राहायचं नाहीये, इथनं बाहेर निघायचंय. शेवटी म्हणाला की एकदाचा तो ट्रक चालू झाला, पुन्हा गड्ड्यात टाकताना सुद्धा 20-25 सोल्जर्स असे टॉर्च घेऊन असायचे की कोणी पळत तर नाहीये. तिथेही म्हणाला एका जिवंत माणसाला दाखवणं की मी मेलेला आहे पडणं हे फार कठीण होतं, पण फक्त एकच विचार माझ्या डोक्यामध्ये, मला इथनं सुटायचंय. शेवटी म्हणाला माझ्या अंगावर डेड बॉडीज पडत होत्या, असं वाटत होतं आता मरणार मी या वासाने आणि या डेड बॉडीजने, पण तरी नाही, इथनं निघायचंय, इथनं निघायचंय, हा एकच विचार. शेवटी म्हणाला बऱ्याच वेळानंतर मी त्या सगळ्या डेड बॉडीज चढलो, बाहेर आलो आणि धावत होतो, किती मैल धावलो मला माहित नाही. त्याच्यानंतर त्याची सुटका झाली. मग तो प्रोफेसर झाला, तिथे त्यांनी हे लेक्चरमध्ये सांगितलं होतं त्याच्या. तो म्हणाला की म्हणे ह्या सगळ्या ह्याच्यात मी एकच गोष्ट शिकलो की तुमचा जो मेंदू आहे हा तुमचा पॉवरफुल कॉम्प्युटर आणि तुमचा पॉवरफुल सर्वंट आहे. तुम्ही त्याला जर मूर्खासारखे प्रश्न विचारले तर तो तुम्हाला सगळे मूर्खासारखे उत्तरं देतो, आणि त्याला जर तुम्ही योग्य प्रश्न विचारले तर सगळी योग्य इंटेलिजंट उत्तरं द्यायला सुरुवात करतो. त्यांनी सांगितलं की फरक पहा, बाकीची लोक विचारत होती व्हाय गॉड, व्हाय मी, मीच का, हे सगळं मलाच का. तुमचं ब्रेन तुम्हाला उत्तर देईल, अजून 10 गोष्टी दाखवेल की तुम्हीच का, त्याला उत्तरच नाही. पण तेच मी विचारत होतं की आता मी याच्यातनं कसा बाहेर निघू. याचा अर्थ मी हे एक्सेप्ट केलं होतं की आता मी यशस्वी नाहीये, नावलौकिक नाहीये, मी एक कैदी आहे, आता याच्यातनं मी कसा बाहेर निघू. तर 2 गोष्टी याच्यात कळतात की जी परिस्थिती आली आहे ती आधी कम्प्लीट ऍक्सेप्ट करा, दिस इज इट, आणि त्यानंतर योग्य प्रश्न विचारा की मला याच्यातनं आता बाहेर पडायचं आहे तर मी कसा बाहेर निघू. आणि तुमचं ब्रेन तुम्हाला उत्तर देतं. कुठलीही परिस्थिती अशी नसते की ज्याच्यातनं तुम्हाला मार्ग मिळत नाही. उलट अनुभव असा असतो की जेव्हा एक दरवाजा बंद होतो तेव्हा 2 उघडतात. आपण केवळ आपल्याच दुःखात त्या बंद दरवाजाकडे पाहून असल्यामुळे आपल्याला ती जी 2 उघडलेली दारं आहेत ती दिसत नसतात. तेव्हा निर्णय क्षमता याचा अर्थ सुसंगत विचार, योग्य विचार. कधीही आत्महत्येचा विचार करू नका, कोणीच करू नका, कारण तो निर्णय चुकीचाच राहतो. कुठल्याही परिस्थितीत घेतला असला तरी तो निर्णय नेहमी चुकीचाच आहे असं समजा.